पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक नामांकित कंपनी वॅस्कॉन इंजिनिअरिंग या कंपनीने एक मोठी घोषणा केलेली आहे। पुढील 2 वर्षांमध्ये कंपनी साधारणतः 4000 कोटीचं EPC ऑर्डर बुक करणार आहे आणि 2500 कोटीचं रिअल इस्टेट प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे। पण या घोषणेचा गुंतवणूकदारांना काय फायदा होऊ शकतो आणि या विजन मागे काय मोठा अर्थ दडलेला आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्या अगोदर सोपी गुंतवणूक या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वॅस्कॉन इंजिनिअरिंग ही पुण्यातील एक जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे। गेली अनेक वर्षे त्यांनी रिअल इस्टेट आणि EPC म्हणजे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात काम केलेलं आहे। पुण्यात अनेक ओळखीचे प्रोजेक्ट्स जसे की मॉल, IT पार्क, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स हे वॅस्कॉनचं खूप मोठं योगदान आहे। आता कंपनीनं स्पष्ट असं ध्येय ठेवलेलं आहे, 4000 कोटीचा EPC ऑर्डर बुक करायचा आहे आणि 2500 कोटीचं रिअल इस्टेट प्रोजेक्ट पूर्ण करायचे। हे सर्व साधारणतः 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं विजन आहे। म्हणजेच पुढील 2 वर्षात कंपनी जबरदस्त एक्सपान्शन करणार आहे। भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये प्रचंड मागणी आहे। सरकार स्मार्ट सिटी, अफोर्डेबल हाऊसिंग आणि कमर्शियल स्पेसेस यावर भर देत आहे। या वेव्हमध्ये वॅस्कॉन इंजिनिअरिंग सारख्या कंपन्यांना प्रचंड संधी मिळणार आहे। आता प्रश्न आहे, गुंतवणूकदारांसाठी ही बातमी किती महत्त्वाची आहे? कंपनीचं ऑर्डर बुक वाढणं म्हणजे भविष्यातील कॅश फ्लो आणि रेव्हेन्यू वाढण्याची शक्यता जास्त असते। जरी ही टार्गेट वेळेत पूर्ण झाली तरी कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये खूप झेप दिसू शकते आणि जर हे टार्गेट जर पूर्ण नाही झाली तर कंपनी डाऊनफॉलमध्ये पण जाऊ शकते। असं दोन्ही बाजू कंपनीच्या याच्यामध्ये आहे। हे सगळं जरी ठीक असलं, सगळं तुम्हाला हे सोपं वाटत नाही आहे। रिअल इस्टेटमध्ये आणि EPC सेक्टरमध्ये प्रोजेक्ट डिले होणं, रॉ मटेरियलची कॉस्ट वाढणं, मार्केट स्लो डाऊन हे मोठे धोके कायमच असतात। म्हणून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणं कधीही महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आपण कंपनीच्या काही फायनान्शियल गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत। कंपनीचं मार्केट कॅप साधारणतः 1407 कोटी रुपयाचं आहे। करंट प्राइस ही 62.2 रुपये। कंपनीचा हाय जो आहे 69.5 पैसे एवढा हाय आहे आणि कंपनीचा जो लो आहे तो 32 रुपये। म्हणजे कंपनी जवळपास त्याच्या हाय पाशीच आता ट्रेड करत आहे आणि जी बुक व्हॅल्यू आहे कंपनीच्या पर शेअरची साधारणतः 48.3 रुपये एवढी कंपनीची बुक व्हॅल्यू आहे। कंपनीचे जर तुम्ही इयरली सेल्स बघितले, हा प्रॉफिट लॉस जर इयरली बघितला तर कंपनीचे जे सेल्स आहेत साधारणतः 657 कोटी 2022 मध्ये होते। 2023 मध्ये ते 1019 कोटी झाले आणि परत 2024 मध्ये डाऊन होऊन 764 कोटी झाले। परत 2025 मध्ये 1077 कोटी झाले आणि 2026 मध्ये एस्टिमेटेड जे आहेत 1103 कोटी। म्हणजे कंपनी अप डाऊन अशा प्रकारचा सेल्स दाखवते आणि ऑपरेटिंग प्रॉफिट पण त्याच मानाने आहेत। म्हणजे अप डाऊन चालू आहे। कंपनीवरती आता कर्ज किती आहे? जर बॉरोइंगच्या रोजमध्ये गेला आणि 2025च्या कॉलममध्ये गेला तर तुम्हाला 206 कोटी रुपयाचं कर्ज कंपनीवरती दिसेल। तर त्या मानाने कर्ज हे कमी आहे कंपनीवरती। पण दुसरा जो फॅक्टर असतो की याच्यामध्ये प्रमोटरची होल्डिंग किती आहे हे एक महत्त्वाचा कोणत्याही कंपनीचा पॅरामीटर असतो। तर प्रमोटरची होल्डिंग याच्यामध्ये 31% आहे आणि पब्लिक होल्डिंग 68% आहे। पब्लिक याच्यामध्ये भरभरून आहे आणि FI याच्यामध्ये 0.50% आहेत फक्त आणि DI त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची होल्डिंग ठेवत नाहीत। म्हणजे जे इन्स्टिट्यूट असतात, फॉरेन इन्स्टिट्यूट आणि आपल्या भारतातील इन्स्टिट्यूट याच्यामध्ये काही हिस्सेदारी ठेवत नाही। तर मित्रांनो, पुण्यामधील जी वॅस्कॉन इंजिनिअरिंग याने जरी मोठं ध्येय ठेवलेलं असलं तरी पुढील 2 वर्ष कंपनीची कामगिरी गुंतवणूकदारासाठी खूप निर्णायक ठरणार आहे। तुमच्या मते वॅस्कॉन इंजिनिअरिंग आपलं 4000 कोटीचं जे EPC आणि 2500 कोटीचं रिअल इस्टेट प्रोजेक्ट पूर्ण करू शकेल का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच फायनान्स आणि इन्व्हेस्टिंग अपडेटसाठी सोपी गुंतवणूकला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।